इजिप्शियन नंतर एशियन टाइमच्या नंतर इजिप्तवरती खूप लोकांनी राज्य केले. रोमन लोक आलेत, ख्रिश्चन लोक आलेत, मुसलमान लोक आलेत. तर ते ज्या वेळेला इथं आले त्यावेळेला त्यांनी इथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हे रोमन पद्धतीचं टेम्पल आहे. आतमध्ये जेव्हा आपण ह्या मंदिराला भेट देतो त्यावेळेला ज्यावेळेला ख्रिश्चन आले होते तेव्हा त्यांनी काय केलं, ह्या मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाईल नदीवरती असलेला हा डॅम पाहिला आणि हा पाहून झाल्यानंतर आता आपण निघालेलो आहोत फिलाई टेम्पलकडे. मंडळी तुम्हाला समोर हा जो दिसतोय ना, हाच तो आसवानमधील हाय डॅम आहे बरं का. मंडळी इजिप्त आसवानमधील हे दुसरं ठिकाण आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत, फिलाई टेम्पल. Maybe come back, nice photo. Maybe come back, you want to get a beautiful portrait of that? Maybe come back, you want to buy something? Allah masih banyak. Let's give it to the man. Okay? Thank you. What's your name? जसं आपल्या देशामध्ये विक्रेता टुरिस्ट लोकांच्या मागे लागतात तसंच इथंही हेच दिसतंय आपल्याला. ओके. तर फिलाई टेम्पलला जाण्यासाठी इथं फेरीने जायचं. हे पहा फेरी आहे तिथे आणि तिथून वरती आहे पहा. म्हणून आपण आता हे बोटीने निघालेलो आहोत. तर ह्या लोकांचं असं मान्यता आहे की एन्शियंट टाईममध्ये जी नाईल रिव्हर होती तिची स्टार्टिंग इथून झालेली आहे. तर आता हे फिलाई टेम्पल आयलंडवरचं बोटीने आपण पाहायला निघालेलो आहोत. तत्पूर्वी हे पहा, हे असे विक्रेते दोन्ही बाजूला विकण्यासाठी बसलेले आहेत. आता आपण निघालेलो आहोत फिलाई टेम्पलकडे. तर हे पहा, हे असं आयलंडवरती आहे. हे आजूबाजूला सगळीकडे जमीन आहे, मध्ये पाणी आहे आणि इथून आता आपण नाईल नदी क्रॉस करून मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत. हा आपला गाईड आहे बरं का, अहमद. आपल्या गाईडचं असं म्हणणं आहे की वन ऑफ द बेस्ट प्लेस म्हणजे सगळ्या लक्झर कायरोमधून जितके जे आपण अट्रॅक्शन्स पाहिली त्याच्यामधलं हे सगळ्यात सुंदर ठिकाण आहे असं आपल्या गाईडचं म्हणणं आहे. तर आपण गेल्यानंतरच आपल्याला तिथे समजेल. हे बघा, चारी बाजूला पाणी आणि मध्ये जमिनीवरती असं हे मंदिर. मला वाटते आपण आलोय मंदिराजवळ. हे बघा ना, मोठमोठे दगड. हे पहा, कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावरती असल्यासारखं मला वाटतं. फिलाई टेम्पलकडे हे पहा. काय झालं? मंडळी तुम्ही हे फिलाई टेम्पल बघताय, हे 4005 इयर्स अगो 4500 वर्षापूर्वी हे असंच होतं का? तर नव्हतं. ते हा तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय ना,
तर ते ह्याच्या असं ह्या डोंगरामध्ये गाडलं गेलं होतं बरं का. आणि त्याचे सगळे जे छोटे बिट्स अँड पीसेस, छोटे छोटे पार्ट आहेत ना, पार्ट्स या मंदिराचे आहेत, ते नदीमध्ये अगदी बुडून गेले होते. कारण पूर सतत इजिप्तमध्ये पूर येत होता. तर त्या म्हणून ते सगळे जे पार्ट्स होते ते नदीमध्ये भेटले होते. आणि हे जे मंदिर आहे हे तिकडचे सगळे नदीमधले पार्ट्स घेऊन ते इथे आलेले आहेत इजिप्शियन लोक. आणि एक पार्ट्स त्यांनी तिथून इकडे आणलं आहे, डिसमेंटल केलं आहे आणि हे परत हे मंदिर बांधलेलं आहे जसंच्या तसं. आणि प्रत्येक त्या भागाला त्यांनी नाव दिले, प्रत्येक भागाला त्यांनी नंबर्स दिलेले आहेत. म्हणजे कुठेही तो कुठला भाग, जिथला भाग आहे तो तिथेच तो गेला पाहिजे, असं मिसप्लेस झाला नाही पाहिजे. तर आपण पुढे बघूया. आणि एशियन टायमाच्या नंतर इजिप्तवरती खूप लोकांनी राज्य केले. रोमन लोक आलेत, ख्रिश्चन लोक आलेत, मुसलमान लोक आलेत. तर ते ज्या वेळेला इथं आले त्या वेळेला त्यांनी इथे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हे रोमन पद्धतीचं टेम्पल आहे. आतमध्ये जेव्हा आपण ह्या मंदिराला भेट देतो त्यावेळेला ज्यावेळेला ख्रिश्चन आले होते तेव्हा त्यांनी काय केलं, ह्या मंदिराचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला. खूप सारे कार्विंग्स आहेत, ते त्यांनी खोडून त्यांचा जे क्रॉस असतो तो तिथे त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला. ते आपण आता बघूया. तर मंदिराचे जे पार्ट्स आहेत ते ज्यावेळेला ते नदीमध्ये मिळाले होते त्यावेळेला त्यांनी ह्या मार्गे ते पार्ट्स मंदिराचे आणले. ह्या मार्गाने इथे ते मंदिराचे पार्ट्स इथे आणले गेलेत सगळे आणि इथं हे मंदिर उभारण्यात आलं. तर आपण अजून एक छोटं मंदिर बघूया. त्या मंदिराला संगीताची देवी असते, तिचं एक ओसिस म्हणून आहे, तिचं छोटंसं मंदिर आहे, ते मी तुम्हाला दाखवते. काय या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मंडळी, खूप सारे कॅट्स तुम्हाला या मंदिराच्या भोवती आरामशीर फिरताना दिसतील पहा. इजिप्तमध्ये पहिल्यांदा बांधलं गेलं म्युझिकच्या देवीचं मंदिर, ओसिस समथिंग. आणि हे सुंदरसं असं छोटंसं मंदिर आहे, तिला संगीताची देवी म्हणायची पहिलं. तर मी तुम्हाला दाखवते इथं. हे बघा ड्रम वगैरे वाजवताना दिसत आहेत, हे ड्रम वाजवत आहेत. आणि खूप सारे इन्स्ट्रुमेंट प्ले करताना आपल्याला इथं दिसतील, कारण हे संगीताच्या देवीचं मंदिर होतं. आणि हे पहा एक माकड आहे, हे पहा माकड कसं गिटार वाजवताना दिसतंय. हे पहा, हे असे ख्रिश्चन लोकांनी इथं ज्यावेळेला राज्य केलं त्यावेळेला हे असे क्रॉस प्रत्येक पिलरवरती खोदलेलं आहे पहा. व्हेरी स्मॉल, हे पहा. इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की इथली संस्कृती त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या जागेला हे देऊळ होतं इजिप्शियन लोकांचं. त्याऐवजी त्यांनी हे देऊळ चर्चमध्ये कन्वर्ट केलं होतं पहा.